खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरूच आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचाही पाठिंबा सुनेत्रा पवारांना मिळणार असल्याचं बोललं जातंय। अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाहीये। मात्र काँग्रेसनं त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे। आज काँग्रेसकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। दुसरीकडे लक्ष्मण हाके यांची मनधरणी सुरू आहे। दत्ता मामा भरणे हे त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे लक्ष्मण हाकेंची भूमिका काही वेळात स्पष्ट होईल। मात्र त्याशिवाय काही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होणार हे निश्चित आहे। सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, कारण अर्थातच अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर होणारी ही निवडणूक आहे। सुनेत्रा पवार या आता उपमुख्यमंत्री राहिलेल्या आहेत आणि त्यासोबतच ही त्यांची पहिली निवडणूक असणार आहे आणि त्या अर्थाने अनेक अर्थाने खरं तर सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। याआधी त्यांचा लोकसभेला झालेला पराभव आणि त्यानंतर अशा अपघाती निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवणं ही खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्यांची भूमिका काही वेळापूर्वी आलेली होती। लक्ष्मण हाकेंनी निवडणुकीतून माघार घेऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण हाकेंचे सहकारी चंद्रकांत वाघमोडेंचं हे आवाहन समोर येतंय। हाकेंनी माघार घेतल्यास मी अर्ज भरेन असं चंद्रकांत वाघमोडे यांनी म्हटलेलं आहे। तर हाकेंनी जरी माघार घेतली तर मी मात्र माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। चंद्रकांत वाघमोडे असं त्यांचं नाव आहे। लक्ष्मण हाकेंचे सहकारी आहेत। लक्ष्मण हाकेंची आता मनधरणी केली जाते आणि त्यांच्या एकूणच बोलण्यावरून लक्ष्मण हाके हे कदाचित त्यांची माघार घेतील किंवा त्यांचा निर्णय बदलतील, त्यांची भूमिका बदलतील असं सांगितलं जात आहे आणि तसंच झाल्यास मी मात्र माझा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं चंद्रकांत वाघमोडे यांनी म्हटलं आहे। मतीची पोटनिवडणूक आहे, त्या पोटनिवडणुकीसाठी आज 11 वाजता मी माझा अर्ज दाखल करतोय। त्या पाठीमागची कारणं अशी आहेत की जे पवार फॅमिली आहे, आजपर्यंत पवार फॅमिलीने धनगर आरक्षणासाठी कुठलाही मुद्दा घेतलेला नाही आहे। त्यासाठी मी 2023मध्ये बारामती प्रशासकीय भवनसमोर धनगर आरक्षण उपोषणासाठी बसलो असता ते बारामतीत असताना देखील त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आणि ते तिथं येऊ सुद्धा शकले नाहीत। त्यांचा जर आम्हाला विरोध असेल धनगर आरक्षणासाठी तर आमचा का त्यांना विरोध नको आहे, म्हणून मी ही निवडणूक त्यांच्या विरोधामध्ये लढणार आहोत। लक्ष्मण हाकेंनी निवडणुकीतून माघार घेऊ नये असं लक्ष्मण हाकेंचे सहकारी चंद्रकांत वाघमोडे यांचं आवाहन आहे। मात्र त्यांनी जरी माघार घेतली तरी मी निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।